विविध संस्कृतींना समृद्धींना जपणारा असा हा माझा महाराष्ट्र सह्याद्रीच्या काळ्या खडका बरोबरच कोकणातल्या लाल मातीने सजलेला माझा महाराष्ट्र आणि त्या महाराष्ट्राची शान असलेली सौंदर्याचा साज असलेली आणि सगळ्या साड्यांचा माज असलेली अशी ही नऊवारी साडी आणि हे पारंपरिक दागिने परिधान करून मला इथे येण्याची संधी तुम्ही मला दिलात याबद्दल तुम्हा सर्वांचे आणि या मंचाचे मनापासून धन्यवाद। गेल्या मार्च मध्ये एशिया खेळलाय, आता माझी निवड वर्ल्ड कप साठी थायलंडला झाली आहे। येत्या 9 तारखेक मी थायलंडला जातले भारताचं प्रतिनिधी करू, त्यासून नक्कीच मी काहीतरी मेडल नक्कीच घेऊन येतले। शेवटी कोकणचा चेडू असेल। देवभूमी कोकण येवा कोकण आपलोच असा। 17 ते 20 कोकण जत्रा भरलेली असा दादरला या शिवाजी पार्कच्या समोर, तर तुम्ही नक्की या, अवश्य भेट द्या कोकण जत्रेला। 17, 18, 19, 20 अस्तित्व एक पाऊल प्रकार कोकण जत्रा दर्शवतात। कोकण जत्रा लालपरी। नमस्कार। देवभूमी कोकण म्हणून 19 तारखेला म्हणजेच शनिवारी आपण 4 ते 6 या वेळेमध्ये खेळ पैठणीचा याच पटांगणामध्ये घेणार आहोत। कपड्याचे स्टॉल आहेत, उपस्थित आहे विविध अशा कपड्याचे स्टॉल आहेत खेळ पैठणीचा आणि इथे काही टी शर्ट्स पण आहेत। ते बघा, उन्हाळा आलाय, कंटाळा आलाय उन्हाळ्याचा, देवा काळजी, मालवणी चेडू, जगात हे बघा, जगात बारी आम्ही कोकण कारी, असे काही टी शर्ट्स आहेत इथे। इथे हे बघा, काजू आहेत, उकडे तांदूळ आहेत, आंबे आहेत, लाडू आहेत, तन्वी फूड्स, खडखडे लाडू, मालवणी खाजा, इथे मालवणी खाजा आहे, आगळ आहेत, खायला भेटतील। आणि बाजूलाच साने काकूंचा मसाला, साने काकूंचा पंजाबी मसाला, विविध प्रकारचे मसाले आहेत, लाडू आहेत, खडखडे लाडू आहेत, सरबत आहेत, लोणचं आहे, चिकूचं लोणचं बघा, चिकूचं लोणचं आहे, तर चिकूचं लोणचं पण तुम्ही इथे येऊ शकता। आणि आंबाडी फुलांचे सरबत आहे बघा, आंबाडी फुलाचे सरबत आहे। आणि हे जाम सरबत, आपलं जाम असं जामचं सरबत आहे। असं विविध प्रकारच्या असं आपल्या कोकणातल्या सरबत आहे, ते तुम्ही इथे भेट द्या नक्कीच। हे कुठचं आहे? हा, बेल फ्रूटचं सरबत आहे। तसं साने काकूंकडे नक्की भेट द्या, 3 दिवस आहे, 17 ते आजपासून सुरू झालं आहे, 20 तारखेपर्यंत आहे। साने काकूंना भेट द्या आणि नक्की घ्या। नमस्कार सावजी। नमस्कार। हो, बरे बरे, तुम्ही कसे आहेत? बरे आहेत ना? इथे सावजी चिकन भेटेल, सावजी चिकन पाव।
या ट्रस्टच्या वतीने आपण कोकणी जत्रेचा आपण जी काय कोकणी जत्रा या ठिकाणी या कोकणी जत्रेचा लाभतो आहे, म्हणजे या पठाणगडाशी आपल्या सर्वांचं आणि या अस्तित्वाच्या संपूर्ण टीमचं या कोकण जत्रेचं असलेलं नातं इतकं घट्ट आहे आणि म्हणून अशी तुमच्याची असल्याचा एक वेगळीच भावना ही आजही आपल्या प्रत्येकाच्या म्हणजे अस्तित्वाच्या संपूर्ण टीमच्या मनामध्येही येते, कारण हे जे काही वैभव आम्ही मिळवलेलं आहे आणि हे वैभव म्हणजे तुमच्यासारख्या सर्व कोकणी माणसांचं आणि इथे येणारे सर्व आमच्या खवय्यांचं स्नेही जरी असले तरी त्यांचे ऋणानुबंध आमच्याशी कायम आहेत. म्हणून आजही अशा व्यक्ती या ठिकाणी आमच्या उपक्रमामध्ये नेहमीच सहभागी होतात, त्यांची साथ आम्हाला नेहमीच लागते आणि म्हणून या ठिकाणी उपस्थित माझे नगरसेवक प्रकाश अहिरे यथोचित सन्मान आम्ही संपन्न करतोय. होती या ठिकाणी प्रकाश करत आहोत. ही कोकणी जत्रा आणि या सर्वांना आम्हाला आपल्या सर्वांची साथ नेहमीच लागते. म्हणून इथे आलेल्या प्रत्येक मान्यवरांच्या आम्ही आम्ही अगदी मनापासून करत असतो. थोड्याच वेळात अगदी या ठिकाणी बघा बायगा मालवणी टी शर्ट्स बघा, एक एक मेसेज बघा, मालवणी माणूस, कोकणी माणूस, नंतर हे बघा होय महाराजा काय समजले हो, असे विविध प्रकारचे आहेत. मालवणी झील अजून का कुठच्या आहेत, खूप सारे डिझाईन्स आहेत खूप सारे आहेत कोकणातले डिझाईन्स. मालवणी माणूस, कोकणी माणूस, योगा माका शिकवतलो, बादेवा महाराजा, चाकरमानी, मालवणी झील, कोकण कन्या, कोकणचा चेडू, हे एक आहे पगार झालो की सुरमई, पगार झाला बांगडो, सगळे टी शर्ट्स अवेलेबल आहेत. हो, लहान मुलांचे 350 आहेत, मोठ्यांचे 400 आहेत. तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता. ही आमची वेबसाईट आहे, इंस्टाग्राम हँडलर आहे आणि हे फोन नंबर आहेत आमचे. दोघांपैकी कोणाला फोन केला तरी तुम्हाला मिळून जातील 3 ते 4 वर्किंग डेज मध्ये. मालवणी माणूस आणि हे कोकणी माणसाचं लाईफ सायकल आहे. शाप नायसो करून एक आहे. सर्व आमच्या महिला कांडाप गाडीन पण एक आहे. सगळ्या सज्ज झालेल्या आहेत. बघा त्या ठिकाणी वेळात वेळ काढून नेहमीच आहेच, नेहमीच जगणं आहे वेळ काढून स्वतःसाठी वेळ त्यांनी आज दिलेला आहे. म्हणून असे स्वतःसाठी वेळ इथे विविध प्रकारचे मध काही वस्तू असतील सगळ्या तिथे बघायला मिळतात आणि इथे तर म्हणजे आणि नॅचरल त्याच्याशिवाय आपलं कोकण हे अपूर्ण आहे. म्हणजे कोकणातली लाकडी आपली खेळणी. नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे 4 प्रकारचा मध आहे. कडुलिंब जांभळाचा मध आहे, तुळशीचा मध आहे, ओव्याचा मध आहे, रेग्युलर मध आहे. हा मधमाशीचा पोळ आहे. हे असे पोळे मधमाशीच्या पेट्या आपण विविध भागामध्ये ठेवून नॅचरल पद्धतीने गोळा केलेला आहे. एकदम शुद्ध नैसर्गिक मध आहे. 1 किलो 730 पासून 1000 रुपये किलो पर्यंत आहे. प्युअर मध, असा हे प्युअर मध जो असतो त्याची तार बनते प्युअर मधाची, त्या मिक्सरच्या तार लगेच बनते. प्युअर मधाची नॅचरल टेस्ट आहे. नंतर कधी पाहिजे असेल 20 तारखेपर्यंत स्टॉल आहे. त्यावेळी कॉन्टॅक्ट नंबर पण आहे. मुंबईकरांसाठी फ्री डिलिव्हरी आहे. 1 किलो घेतला तर घरपोच तुम्हाला डिलिव्हरी भेटून. धन्यवाद. पदार्थ असणारा हा आपला कोकण आहे आणि मग कोकणामध्ये अगदी महिलांवरती आपण म्हणतो आणि भाषा बदलते, त्या पद्धतीने संस्कृती ही बदलत जाते आणि म्हणूनच तर कोकणामध्ये पापड, जिरा पापड, चटणी पापड, ओली मिरची पापड, रत्नागिरीपर्यंत सुकी मच्छी बना, राजापूर गेलं सुकी मच्छी बना यांच्याकडे. आपण जर पुढचा रस्ता ओलांडला की पुढे आपली कोकणी भाषा संपूर्ण मालवणी भाषेला सुरुवात होती. ही अशी तेव्हा कोकण आपलं जसा तरी सुद्धा आमच्या पदार्थांची किंवा आपल्या पीठ आहे, नाचणीचं पीठ आहे, घावण्याचं पीठ आहे, वडे पीठ आहे आणि हे बघा तिथे विविध प्रकारचे अशा चिप्स आहेत. हा, हे 6वं वर्ष आहे आणि या सारंगी मिरची, कोकम, संपूर्ण सोहळ्याचा आनंद घेत आहात. चकल्या, भेल आहे, शेवपुरी आणि इथे आहे डायट स्टेशन. नऊवारीचा साज शृंगार करून अगदी नटून सजून या सगळ्या महिला आपल्या समोर येणार आहेत. तो सुंदर असा फॅशन वॉक करत आणि तो आपण या ठिकाणी बघणार आहोत, पाहणार आहोत ती स्पर्धा काय आहे.
लढाई करायसाठी इझी पडायचं आणि ते पुरुषांप्रमाणे व्यवस्थित लढाई करता यावी, घोडेस्वारी करता यावी ह्यासाठी त्या काष्टा स्पेशली नेसायच्या. सहावारी एखाद्या स्त्रीचं रूप हे खुलून दिसतं ते त्या नऊवारी साडीमध्ये किंवा सहावारी साडीमध्येच. मला एक असं सांगावं वाटतं की एखादी स्त्री म्हणजे घरातली एखादी स्त्री जेव्हा साडी खोचते आपल्या कमरेभोवती तेव्हा ती अख्ख्या कुटुंबाला आपल्या प्रेमाने बांधून ठेवते. तोच पदर जेव्हा ती आपल्या खांद्यावर ठेवते आणि समोरच्याला नमस्कार करते तेव्हा ती तिला म्हणजे आदराने समोरच्याला वागवते. आणि जेव्हा तिच्या समोर एखादं संकट उभं राहतं तेव्हा तोच पदर ती आपल्या कमरेभोवती खोचून त्या संकटाचा सामना करते. आपल्या स्त्रीचे अशी विविध रूप आपल्याला कशी सांगितलेली आहेत शास्त्रात माहितीये. कार्येषु मंत्री, वचनेषु दासी, शयनेषु रंभा, भोजेषु माता, धर्मानुकूला, क्षमया धरित्री. हे वर्णन केलंय स्त्रीचं शास्त्रात सुद्धा वर्णन करून ठेवले. म्हणजे बघा ना, पुरुष हा पुरुषत्व घेऊन निघालेला आहे, एकमेव बंड पुकारलेला असा हा एक नर आहे या भूमीवरचा. परंतु स्त्रियांना ही इतकी भूमिका पार पाडावी लागतात आणि म्हणून त्या सर्वश्रेष्ठ ठरतात. जरा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी होऊन जाऊ द्यात. ही तुमची शक्ती आहे खऱ्या अर्थानं. आणि इथे येण्याची संधी तुम्ही मला दिलात याबद्दल तुम्हा सर्वांचे आणि या मंचाचे मनापासून धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांना लाभली जिजाऊची खुशी. छत्रपती शिवाजी महाराजांना लाभली जिजाऊची खुशी. शशांकरावांचं नाव घेते या पावन भूमीत अवतरलेल्या या कोकण जत्रेच्या दिवशी. मराठमोळी, मराठ्यांची महाराष्ट्राची शान असलेली मराठमोळी आणि मी आज इथे नेसलेली आहे पेशवाई नऊवारीचा जो खालचा भाग आहे ते पुरुषांचं धोतर आणि वरती एक महिलांना पदर म्हणून पदर दिला असा नऊवारीचा जन्म झालेला आहे. म्हणून नऊवारी नेसल्यानंतर लाजता मुरडता येणारच नाही, कारण की असं वाटतं की युद्धात उभं राहिलं आणि रणरागिणी आहोत आपण. फार लाजता मुरडता येत नाही म्हणतात. मी तर म्हणतो नऊवारी नेसल्यानंतर तुम्ही लाजत मुरडत नाहीच, तुम्हाला बघून नवरे लाजतात. त्यांचं काय कराय बरोबर ना. हे असं असतं बघा. कारण काय नवऱ्याचं सांगतो तुम्हाला गंमत सांगतो. आता मी पुरुष आहे म्हणून सांगतो. कधीतरी तयार होतात मग असं रोज बघणं वेगळं असतं आणि कधीतरी तयार झालं की जो काय परमानंद नवऱ्यांना झालेला असतो, गगनात महावीर असा आनंद असतो आणि आता जे गालात असतायत ते तर नक्कीच लाजत असणार आहेत. हे एक वेगळा आनंद आहे बरं काय नऊवारीचा आणि जो आपण अनुभवतोय आज. सगळ्यात आधी माझं पाहुण्यांका साष्टांग नमस्कार. कसे काय मंडळी, बऱ्या आहात ना. चल्ला आता बरा मना भया. मी या कोकणचा बायग्या नीता नितीन नवार. मी या गृहिणी जरी असले तरी मी माका हाऊस क्वीन समजते. मी बऱ्याच स्पर्धेत भाग घेतलाय. तुमचा फॅशन शो म्हणा नको, पाककला स्पर्धा, उखाणे स्पर्धा, असे कितीतरी स्पर्धेत भाग घेतले. खूप जिंकले, खूप हरले. त्याच्यानंतर वरळी पोलीस कॅम्पात कधी इला तर थैसर क्षमापणीत विचारायचं फक्त नवानीचा कुडान खाया. थैसर मी बरीच झाडं लावली. आंब्याची असत, तिरफळ असा, शेवगो असा, नारळाची असत. नाका बागकामाची पण लय आवड असं. कॉलेजात असताना एनसीसी केले. एनसीसीत असताना ट्रेकिंग केले. ट्रेकिंग करता करता आवड निर्माण झाली. आता महाराष्ट्रभर फिरलंय आणि गेली 3 वर्ष मी हिमालयात ट्रेकिंग करते. म्हणजे आता मी जूनच्या पहिल्या आठवड्यात सारपास हिमाचल मध्ये 7वा माझा ट्रेक असतो. ट्रेकिंग करता करता आता उंच जाव खाया चढा खाया म्हणून धावाक सुरुवात केली. धावता धावता अशीच एक ओळख झाली खेलो मास्टर. खेलो मास्टर म्हणजे ह्याच्यात ऍथलेटिक्स गेम असतं. त्याच्यामध्ये असं सहज गेलंय 1500 मीटर रनिंग, 100 मीटर रनिंग, गोळाफेक, भालाफेक ह्याच्यात मी नॅशनल पर्यंत खेळलोय. हे सर असंच बसला असताना अशीच एकाची ओळख झाली. माझ्याकडे बघून त्यांनी म्हटलं तू पॉवर लिफ्टिंग करशील. म्हटलं होय चला करीन ना. गेल्या सुरुवात केलंय. जिल्हास्तरीय खेळलंय, स्टेट खेळलंय, नॅशनल खेळलंय. गेल्या मार्च मध्ये एशिया खेळलाय. आता माझी निवड वर्ल्ड कप साठी थायलंडला झाली आहे. येत्या 9 तारखेक मी थायलंडला जातले भारताचं प्रतिनिधी करू. त्यासून नक्कीच मी काहीतरी मेडल नक्कीच घेऊन येतले. शेवटी कोकणचा चेडू असेल. अशा या सुप्रसिद्ध अशा अभिनेत्री प्राजक्ता दातार या ठिकाणी आज आपल्या कोकण जत्रेमध्ये आलेल्या आहेत आणि या असा अतिशय सुंदर नवाकोरा चित्रपट येतो आहे जारण या नावाचा आणि तोच आपण पाहूया त्याचा ट्रेलर.
तर जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. बघा शेवटी त्या ठिकाणी कोकणी संस्कृती आहे, परंपरा आहे, त्यामुळे हा असा अगदी सारा नावाचा चित्रपट हा 6 जून रोजी या ठिकाणी प्रदर्शित होणार आहे. या पुन्हा येतं सर्वजण समोर. आणि या ठिकाणी मी विनंती करतो, आपण प्राजक्ता दादा मॅडम आपण या ठिकाणी मधोमध यायचं आहे. आणि आज आपण जो काही हा सीजी स्पर्धा घेतली नऊवारी फॅशन वॉक, या फॅशन वॉकच्या परीक्षका म्हणून आज आपल्याला प्राजक्ता दादा या ठिकाणी लाभलेले आहेत. आणि त्यांनी परीक्षक म्हणून त्या ठिकाणी काम सांभाळलेलं आहे, नियोजन केलेलं आहे. आणि अर्थातच निकाल सुद्धा त्यांनी काढलेला आहे. आता या 11 जणींपैकी मी मगाशी म्हटलं तसं या 11 जणींपैकी 11च्या 11 जणी प्रथम क्रमांकाच्या आहेत. जर हात वर त्या ठिकाणी जोरदार टाळ्या द्यायच्या, त्या सगळ्या प्रथम क्रमांकाच्या आहेत. पण शेवटी निकाल असतो म्हणून कोणाच तरी एक नाव हे जाहीर होणारच आहे. मी प्राजक्ता दातार, थँक्यू सो मच सुनीता मला इथे बोलवल्याबद्दल. आणि तुम्ही किती सुंदर तयार झालात सगळ्या, म्हणजे मला इतकी मजा आली तुम्हाला सगळ्यांना बघताना. प्रत्येकीचा वॉक, कॉन्फिडन्स, तुम्ही ज्या पद्धतीने नटलायत. मी एक एक दागिना पण तुमचा चेक करत होते की काय घातलंय तुम्ही ते. आणि खूप सुंदर रंग आहे प्रत्येक साडीचा. मला इनफॅक्ट मला नऊवारी बद्दल खूप वेगळ्या पद्धतीने माहिती मिळाली आज. मलाच खूप गोष्टी माहिती नव्हत्या आणि आय एम सो हॅपी फॉर दॅट. आणि ही जत्रा सुद्धा फार सुंदर आहे, फार भारी आहे. आता आपण निकालाकडे वळूया. खरं तर टफ कॉम्पिटिशन होते का असं मध्ये मला वाटायला लागलं होतं, कारण एक जणी नंतरच्या येत होत्या त्या एकदम तुफान बोलत होत्या, तुफान इकडे वॉक घेत होत्या. कपडेही म्हणजे तुमची नऊवारी खूपच सुंदर आहे. सो लेट्स सी 3rd नंबर किंवा 3ऱ्या स्थानावरती कोण आहे. नंबर 9 सुषमा संतोष बेर्डे. आहे नंबर 4 स्मिता संतोष माने. आणि पहिला क्रमांक आहे नंबर 5 स्वाती आयरे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे प्लीज. पॉइंट होऊ नका. ही स्पर्धा आहे, ही मज्जा आहे, फार मनावर घ्यायचं नाही. तुम्ही इकडे जसे मगाशी म्हणत होते की इथे येऊन उभं राहणं, आपल्याला काय हवं ते बोलणं, तो आत्मविश्वासाने स्वतःला प्रेझेंट करणं बास. या पलीकडचा नंबर वगैरे काही नसतं. त्यामुळे बिंदास तुम्ही यापुढे अशा अनेक स्पर्धा करा आणि एन्जॉय करा. ओके. आणि मला असं जेन्युअनली वाटलं की हा कोकण जत्रा आहे ही. सो पूर्ण ही स्पर्धा बघत असताना अशी एक व्यक्ती आहे जी कोकणी भाषेत बोलली. येस. सो मला असं जेन्युअनली वाटलं की त्यांना एक स्पेशल प्राइज द्यावं, कारण त्यांनी आपल्या कोकणी भाषेचा ऑथेंटिसिटी जपली, त्या भाषेमध्ये त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. म्हणून मी रिक्वेस्ट करते की यांना एक स्पेशल प्राइज द्यावं. कारण नावाची फिल्म येते 6 जूनला आणि एक हॉरर फिल्म आहे. मला स्वतःला हॉरर फिल्म बघायला खूप आवडते. मी या फिल्म शूट करताना सुद्धा खूप धमाल आली आम्हाला. आता सगळं अर्थात सांगू नाही शकत, आमची प्रमोशन्स किंवा इतर काही गोष्टी होतीलच. सो तुम्ही नक्की 6 जूनला जारण ही फिल्म येते, ती नक्की बघा. आणि कशी वाटली प्लीज तुमचा प्रतिसाद सगळ्या सोशल मीडियावरती डेफिनेटली कळवा. थँक्यू सो मच. पहिला, दुसरा, तिसरा यांना ध्रुवांकुर फूड्स आहे त्यांच्यातर्फे बांबू बिर्याणी ही त्या ठिकाणी त्यांनी भेट म्हणून दिलेली आहे. या तिघांसाठी जरा जोरदार टाळ्या. आता आपण त्या ठिकाणी इथून गेलात की अगदी असा उभा आडवा हात तिकडे करू शकता. फार छान ध्रुवांकुर फूड साठी आणखी त्या ठिकाणी म्हणा इथे एका समोर समीर खांडेकर यांचं. आणि त्यानंतर अर्थातच मगाशी मी यांची अनाउन्समेंट केली होती युट्यूबच्या माध्यमातून ज्यांनी आपला एक वेगळा कोकणी किंवा मालवणी हा एक वेगळा एपिसोडच्या माध्यमातून तसा उमटवला. आणि असे आपले आता कसे प्रसिद्ध अभिनेते ज्यांनी अनेक मालिकांमधून काम केलं ते आता समीर खांडेकर यांनी या ठिकाणी मी त्यांच्या उपदाना या ठिकाणी रंगमंचावरती येण्याची विनंती करतो. समीर खांडेकरजी ते असे अभिनेते समीर खांडेकरजी यांचा सत्कार या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन अस्तित्वाच्या सर्व अर्थातच सुनीता वाडकर यांची असे या ठिकाणी संपन्न. कोकण जत्रेमधील हा नऊवारीचा फॅशन वॉक ऐकलात ना तुम्ही.
नऊवारीचा माज अभिमान असलेला हा फॅशन कोकणातली ही जत्रा नक्कीच आवडली असेल. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलवर सबस्क्राईब करा. जेव्हा कोकण आपलं जत्रा.